हे आहे मालाडचं अप्सा बीच। एरवी पर्यटकांसाठी मौजमस्ती करण्याचं असं हे ठिकाण, मात्र सध्या हे बीच या मातेसाठी तिच्या तान्हुल्यावर उपचार करणारे एक केंद्रच बनलंय। आपल्या 2 वर्षांच्या चिमुरड्याला या आईने बीचवरच्या वाळूमध्ये छातीपर्यंत गाडून ठेवलंय, तेही 2 फूट खड्डा करून। तुम्ही म्हणाल की उपचाराची ही कसली अघोरी प्रथा? हाच प्रश्न आम्ही जेव्हा या बाळाच्या आईला विचारला तेव्हा तिने दिलेलं उत्तर ऐका। जन्मताना त्याला व्हॅक्यूम डिलिव्हरी झालेली ना, तर त्याची नस दबली लेफ्ट साईडची, त्याच्यामुळे त्याला फिट्स वगैरे पण येतात। त्याला म्हणून थेरपीज वगैरे वाडियामध्ये 1 वर्ष ट्रीटमेंट चालू आहे। थेरपी, ओटी, पीटी, विजन, त्याला डोळ्यांना पण नीट दिसता येत नाही। त्याच्यामुळे मग खूप जणांनी सांगितलं रेतीत उभारून गेल्याने काही गरमाट असते रेतीमध्ये, ती त्याला मिळेल, त्याच्यामुळे तो कदाचित उभं राहायचा प्रयत्न करेल। हे दृश्य खरंच मन हेलावून टाकणारं आहे। आपलं बाळ कधीतरी पायावर उभं राहील आणि आपल्याकडे बघून गोड हसेल अशी आशा या आईला वाटतेय, आणि तिच्या या मेहनतीला यश येवो यासाठी मुंबई लाईव्हच्या शुभेच्छा। मुंबई लाईव्ह।